म्हणतो प्रत्येक म्हणजे खाण्याची एक गाय अशी तयार करायची होती घरी. तर कसं म्हणजे नक्की माहिती कसं काय करावं ते त्यासाठीच माहिती, गाय घ्यावी का कालवड घ्यावी, कसं काय करावं तुमच्या. त्यासाठी ओरिजिनल तयार करायचं असेल तर ओरिजिनल गाठी भेटी पहिले काम ठेवायचं डोक्यात. हा हा हा. मी इकडे श्रीनगरला आर्मीत आहे, मग मला काय कुठेही एवढं असू जमत द्या, नाही. पण जेव्हा सुट्टी मिळते ना तेव्हा त्या कामाला सुरुवात करायची पहिली पाहिजे. हा हा. कारण मोबाईलवर आज मी सांगणार, उद्या ते हो सांगणार, परत चौथ्यांदा तुम्हाला वाटणार ह्याला एकदा फोन करूया, त्याला एकदा फोन करूया. हो हा हो हो. गोंधळ डोक्यात वाढतो आणि सगळ्याचाच वेळ वाया जातो. हा हा हा. त्यामुळे तुम्हाला एक डोक्यात माणूस फिक्स राहिला पाहिजे की बाबा नाही, हा माणूस वास्तव जगतोय, हा माणूस ओरिजिनल जगतोय. हा मी म्हणजे कसं नाही तुम्हाला सांगतो, आता मी म्हणजे असं एक पण असा खिल्लारचा चॅनल नसेल की मी ते युट्यूबवर बघितला नाही. एक पण सगळ्यांचे व्हिडिओ प्रत्येक म्हणजे असतं प्रत्येकाची म्हणजे जे घेतात का नाही मुलाखत घेतात ती कसं असतं म्हणजे आधी ठरवल्यागत वाटतं हो. म्हणजे कसं तुमची जी मुलाखत घेतात की बाबा असं आहे, अशी आहे तर अशीच आहे, म्हणजे वास्तव काय असेल ती ते जाणलं पाहिजे, ते ओळखू आलं पाहिजे. हा तसं. आणि त्यावेळेला आपल्याला स्थिरता आली पाहिजे विचाराला. हा हा हा. नाही बाबा आपल्याला ह्या क्षेत्रात सुरुवात करायची आणि कोणाचा तरी हात एका ठिकाणी आपण धरला पाहिजे. हो. आणि त्यानंतर गाठीबिटी पहिली पायरी. हो हो. तुम्हाला कुठलंही काम करू, तुम्ही वळूचं काम करा, नाही गया करा किंवा व्यापार करा, व्यवसाय करा, जे काय करायचंय ते करा. पण सुरुवातीला ओरिजिनल वास्तव गाठीबिटी घडवून मग सुरुवात करा. एवढं बोलतोय म्हणल्यावर ज्ञान द्यायला येत नाही का? त्या कामातलं पण ज्ञान देता येते फोनवर. हो. पण ती देऊन ज्ञान ती किती वापर करून घेणार आहे ह्याची कुठं खात्री कोणाची? समोर बघून काय असेल ते. पण समजा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी मोबाईलवर दिलं, व्यक्त झालो, मला काय गॅरंटी तुम्ही ती अंमलात आणणार आहे म्हणून? मग म्हणजे मी वेळ दिलेला, मी बडबड केलेली किंवा मी ज्ञान सांगितलेलं तुम्ही कशावरून अंमलात आणणार? आलं का लक्षात तुमच्या? हो. म्हणजे वैयक्तिक तुम्हाला नाही, जनरल आहे. हा बरोबर. मला समजलं ती म्हणजे नुसतं सांगून नाही, तिथं समोर जाऊन दिसून काय नक्की कसं आहे काय आहे. कारण मी एकटा सांगणार आणि विचारणारे 100 जण आहेत, 100 प्रश्न आहेत. हो. समजा मी एका पद्धतीने सांगितलं, माझा वेळ घेतला तुम्ही, मी माझा तुम्हाला वेळ दिला आणि उद्या तुमच्या डोक्यात आला अजून दुसरा चॅनल सापडला तर त्या चॅनल वाल्याला पण फोन केला समजा, प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत. किंवा चौथ्या दिवशी एखादा शेतकरी तुम्हाला बरा वाटला आणि त्याला फोन केला, परत त्याला विचारलं, नेमकं कोणाचं फिक्स करणार तुम्ही? हो. म्हणजे कन्फ्युजन वाढतं आणि स्थिरता येत नाही. त्यामुळे तुम्हाला चांगल्याच कामाला सुरुवात करायची ना. आयुष्यातले चवीचं काम आहे गायीची सेवा करायची म्हणजे. हो म्हणजे आमच्या घरी पण आहे एक अजून, म्हणजे म्हणलं आता म्हणजे अशी एवढीही नाही म्हणलं प्रत्येक हे एकदम चांगले समजा सिद्धापूर खान तुमचे तांडवच्या राजाची एखादी अशी किंवा तशी राजाची बाबतीतलं कोणतंही काम असू द्या चवीचं काम आहे. हो. मग या चवीच्या कामाची जर सुरुवात करायची असेल, चवीच्या कामात पडायचं असेल, चवीच्या कामाला वेळ द्यायचा असेल, चवीच्या कामाबद्दल विचार करायचा असेल, चवीच्या कामाला धडपड करायचं असेल, चवीच्या कामाला कष्ट करायचं असेल, तर चवीनं गाठीबिटी चवीच्या माणसाच्या झाली पाहिजे. हो. सुरुवातीला. त्यानंतर कसं आहे, शेवटी तुमचा जो गेलेला वेळ असतो त्या वेळेचा वापर करून घ्यायचा का न घ्यायचा, किंवा मिळालेलं ज्ञान असतंय त्या ज्ञानाचा वापर तुम्ही करून घ्यायचा का न घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. पण शेवटी तुम्हाला कळतंय ना बाबा इथपर्यंत आपण जाऊन आलोय, हे तर लक्षात राहतंय ना. हो हो. आईला आपण खरंच सुरुवात करायला पाहिजे होती, आपण त्यांचं ऐकायला पाहिजे होतं, त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे ज्या मोबाईलवर चर्चा करता येत नाहीत किंवा ज्या गोष्टी मोबाईलवर समजत नाहीत त्या सरळ पद्धतीनं गाठीबिटी झाल्यानंतर सरळ पद्धतीचा मार्ग मिळून जातो आपल्या आयुष्यात खिल्लारसाठी. हो. मी एवढा आहे बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मोबाईलवर आता माझ्याकडे. मी आता येणार आहे तर सुट्टीला आल्यावर. फक्त तुमचं नाव आणि पत्ता मला मेसेज करून ठेवा. हो. मी नंबर सेव्ह करून ठेवतो. चालतंय. पण त्यानंतर जेव्हा तुम्हाला सुरुवात खरीच करायची तर खरंच धडपड करायचं तर खरंच वेळ काढा आणि खरंच गाठ पडायला या.
हो हो. आता मी आलो असतो पण तुम्ही माझ्या ओळखीच नाही ना. माझ्यापासून श्रीनगर हा. कुठं आहे काय आहे? आणि मी सातारचा पुसेगावचा आहे. बर मी आलो तिथं समजा तर नेमकं हा. कोणाच्या गोट्यावर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार? समजा तेच की तुमच्याकडे 4-5 जनावर असतील तर तो भाग वेगळा होता. हो ते समजावं बरोबर पडतं. मग माझ्या घरी काय असतं एकापेक्षा 2 जास्त हो असतात. हो हो किंवा तुम्ही येता येता पण बघत येऊ शकता, जाता जाता पण बघत येऊ शकता. हा तुमचा डबल फायदा होतोय. हो आलं का तुमच्या लक्षात? आणि मी तिथं आल्यानंतर काय करणार? तुम्हाला जागेवरच ज्ञान देऊन सांगून येणार. हो. पण नवीन नवीन बघायला नाही मिळणार मला. पण फायदा माझाच होणार ना. मी जाता जाता बघणार आणि येता येता हो. बघणार. पण येता माझं येता झालंय बघा. ना अनुभव घेऊन. हो. मग तसं तुम्ही गाठ पडायला येता याचा अर्थ म्हणजे का माझा स्वार्थ नाही त्यात. हा नाही बरोबर. तुम्ही ज्या वेळेला गाठ पडायला येताय, भेटायला येताय त्यावेळेला घरातनं बाहेर पडल्यावर लोकाला हो डोक्यात येतं माणसाच्या प्रत्येकाच्या, नाही आपल्याला इथं जायचं, नाही आपल्या तिथं पण जाऊ, नाही आपला मित्र आहे आपल्या मित्राला गाठ पडून जाऊ. येता येता परत अजून दुसरा मार्ग पकडायचा. हो ह्या गोष्टी कुणी कोणाला सांगत नाही. बरोबर आहे. मला जर म्हणजे तुम्हाला म्हणजे खरं सांगतो मला असं गुरु म्हणून करायचं कारण मी बघितलंय म्हणजे हो का मी असं युट्यूब वाले हे बघतो का नाही प्रत्येक जण असं वस्तू दाखवतो समजा एखादी आहे कुणाकडं कालवड आहे का ती लय भारीतली असली तरच दाखवतं. पण तुम्ही बाबा साधे भले तिची तब्येत खराब असू द्या पण तिच्यात मूळ काय आहे म्हणजे त्याचं पार ती सगळं तुम्ही ते दाखवता म्हणजे प्रॉपर. हे कळलं का नाही? एकदा कळलं की आपण जागा सोडायची. हो म्हणजे अर्थात साध्या सोप्या भाषेत आपण शाळेच्या आयुष्यामध्ये, बालवाडीच्या, हो अंगणवाडीच्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा कॉलेज लाईफ मध्ये एकनिष्ठ, हा, कट्टरता ही शब्द हो ऐकलेले असतात. मग आयुष्य जगताना सुद्धा एकनिष्ठ कुठं तर राहिलं पाहिजे आपण. हो कारण प्रत्येकाची म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आणि आवड निवड प्रत्येकाची वेगळी असते. हो. त्याच्यामुळं मग सर सुट्टीला आल्यावर नेमकं तुमची भेट घेऊन. खरंच सुरुवात करायची असेल तर खरंच हो गाठी बिटी ही पहिली पायरी महत्वाची आहे. हो बरं काय करा तुम्ही वळू क्षेत्रात उतरा नाही तर गायी सांभाळा. हो पण कुणाचं आयतं बसून जागेवर फुकट घ्यायचा प्रयत्न करू नका. हे माझा नाही सल्ला नाही ज्याला मला गुरु नाही. करून घ्यायचा आहे. हो बरोबर. काय हो आलं तुमच्याकडे? हा मग जास्त पैसे घेऊन घेण्याला अर्थ नाही. ते स्वतः सांभाळून स्वतः मोठं घडवा आणि त्याला म्हणजे त्यात मज्जा आहे खरी. घ्या जास्त पैसे देऊन घ्या पण कधी हा घ्या ती जास्त पैसे नेमकं आपण कोणाला देतोय हा 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 जास्त पैसे नेमकं कोणाला द्यायचे हा हा बरं समोरची वस्तू त्या पद्धतीची खरंच आहे का आणि ती कळलं खरंच आहे. पाहिजे आपल्याला. हो परत म्हणजे मी सर अजून म्हणजे लहानच आहे मला एवढं काय म्हणजे घरी म्हणजे शेती आहे गुरं आहे पण असं एवढं ही नाही ज्ञान नाही की असं जातीवंत असं असं एवढं कुठलं असं. आणि आपण पैसे देतो एखाद्या वस्तूला तर ते कोण हा, हा. तो माणूस कोणत्या प्रकारचा आहे तो माणूस कसा आहे हो बरं त्या माणसाला आपण एवढी रक्कम देतोय त्याची वस्तू घेतोय घेतल्यानंतर तो माणूस आपली जाण राखेल का? हो उद्या भविष्यात त्याचा आपल्याला पाठिंबा राहील का? तुम्ही लहान आहे व्यक्त केलं तुम्ही लहान आहे मान्य केलं मग आपल्याला समोरून सांगणारा खरंच आपल्यापेक्षा लहान असेल हो का मोठा असेल हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हो म्हणजे खरंच त्याला माहिती आहे का? हा जर समोरचा एवढा आत्मविश्वासान धाडसान जर बोलत असेल आयला खरंच हा माणूस बोलतोय याचा अर्थ आपण भेटलं पाहिजे का नको हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. हो आणि तुमच्या क्षेत्रातले बरेच लोक खिलारकडे वळलेली आहेत हो पण स्थिरता नाही कोणाला अजून. हा 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 स्थिर कारण जागेवरच ती माणसं नाही तर स्थिरता कुठली आणायची? हो तेच तर. काय होतंय तिथं जागेवर बसून सगळं डोक्यात आपल्या येतंय हो येते सांभाळणारी वेगळी असते ती सांभाळणारी वेगळी असते तसंच होते ना. परत काय होतंय मी तुम्हाला वेळ दिलेला असतो हा हा परत तुम्ही निर्णय घ्यायच्या तोंडाला घरचे नको म्हणलेले असतात. तू सुट्टीवर आल्यावर बघ नाहीतर तू रिटायर झाल्यावर बघ. मग काय हो करायचं या तेच वेळेचा आपला? बरोबर आहे. आता आपण एकमेकांना वेळ दिला हे वेळेचा काय काय उपयोग करायचा? तेच तर काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे. मग त्याच्या आधी घरच्यांचं तुमचं सगळं विचारपूर्वक बोलणं असावं. हा हा मला आवड आहे बरोबर. मला वस्तू घ्यायची तुम्ही सांभाळणार आहे का तुम्ही सांभाळत आहे का तरच मी हम्म. एखाद्या विषयाला हात घालून मग एखादी गोष्ट घेईन. हो तर बरीच नोकरदार काय करतात विषयाला हात घालतात विषय सुरुवात करतात आणि व्यवहाराच्या टायमिंगला आय नको म्हणली बा नको म्हणला भाऊ नको म्हणला हो ती गडी नको म्हणला.
बरोबर. मग मला सांगा, की उलट डोकं का चालवताय माणसाच्या जन्मात? तेच की. सरळ डोकं चालवा ना. आधी तुमची तयारी आहे का बघा आणि मग दुसऱ्याचा वेळ घ्या की. हो, नाहीतर तुम्ही पुढे होऊन सगळं करणार आणि परत आईने नाही म्हणल्यावर मग चुकी जाईल. अहो चॅनलचा मालक म्हणून आलेला अनुभव मांडतोय. कुणी मांडणार नाही अनुभव. हो. कोणी फोन करून माघारी उचलून रिप्लाय देणार नाही. आता माघारी मी केलाय का तुम्ही केला? हो. फोन कोण केला आता केला. सध्या? तुम्ही केला. ह्याच्यावरून विचार हो, करायचा हा तसं. माणूस किती वेळ देतोय. हो. असं कोणी एवढा वेळ देत नाही कोणाला हो, आजकाल. हा. मग ज्याला खरंच जातीनं घडायचंय ना, मी दिलेल्या वेळेचा बारीक विचार करायचा. हो. आणि घडा, बिनधास्त घडा. मी आहे पाठिंबा द्यायला. हो सर. पण एकनिष्ठ राहणाऱ्यांना. हो, हो. हम्म. कारण कसं माहितीये का, आजकाल असं नुसतं मोठं मोठं दाखवते ती. खरं काय ती म्हणजे खरी ग्राउंडवर परिस्थिती वेगळीच असते. पण असं दाखवताना असं लय असं मोठं दाखवतात नुसतं. मग मी सुरुवातीला काय वाक्य वापरलं? वास्तव घडायचंय तर वास्तव हो, जगलेल्या वास्तव. माणसासोबत एकनिष्ठ राहा. हो. तुम्हाला डुप्लिकेट राहायचंय ना, तुम्हाला झगमगाट करून राहायचंय ना, तुम्ही हा, त्याच तेच. माणसाची दोस्ती करा आणि त्याच माणसाकडून तुमचं करिअर चालू करा. झगमगाट हो. किती दिवस असतो, नखरा किती दिवस बरोबर. असतो, नटापटा किती दिवस राहतो, हे आपण स्वतः अनुभवायचं. हम्म. आणि परत नंतर काय वाटतं, अरे नाही क्षणिक होतं, आपण वास्तव जगायला पाहिजे होतं, हो. वास्तव टिकतंय मग. तेच ते. पण तोपर्यंत तो माणूस वेळ निघून गेलेला असतो. हो. आता मी एवढा वेळ दिला, मी एवढं बोललो आणि ह्यातलं काहीच कळलं नाही. तुम्ही काय सुरुवात केली नाही, समजा तुम्ही फॉलो हो. नाही केलं आणि उद्या तुम्ही दुसऱ्याची दोस्ती केली आणि त्याचं फॉलो केलं हो. आणि ते. परत वर्ष 2 वर्षानंतर परत तुम्ही काय केला, गॅप टाकून परत मला फोन केला. हा, मग ते चुकीचं आहे तसं. वेळ मिळेल का तेवढा परत? नाही, तुम्ही ते नाही तसं बरोबर आहे. कोणच नाही देणार तसं केलं. मग हे मला समजत चाललंय. जनता अशा प्रकारची आहे म्हणून मला समजत हा. चाललंय आता. आज एकाकडे परत दुसऱ्याकडे असं. हा, मला समजत चाललंय. पूर्वीसारखं नाही राहिलो आता. की ह्या माणसाला मोठं करायचं का न करायचं, ह्या माणसाला वेळ द्यायचा का न द्यायचा, किंवा ह्या माणसाची वस्तू आपल्याला समाजापुढे आणायची का न आणायची, ह्याचा विचार मला करावा लागतो. कारण का त्याची जाण कोणाला फुकटच्या वेळेची जाण राहिलेली कोण नाही. ठेव. हो. बरोबर आहे. त्यामुळे आताही माझा फुकट वेळ मिळालाय. त्या फुकट वेळेचा वापर करून घ्यायचा का नाही हे तुम्ही ठरवायचं. ओके. नाही 100% मी 100%. हा. सर तुमचं म्हणजे गाव कुठं नक्की आहे? माझं गाव तांडोर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. ओके ओके. हा. येईन मी. आलं सुट्टीला येणार आहे. जुलै ऑगस्ट मध्ये येईन तेव्हा येईन. कारण सगळ्या चॅनलवाल्यांचं आभार मानलं पाहिजे की कमीत कमी एकमेकांची ओळख होत जाते. हो. पण ती कोणी कोणाची ओळख टिकवायची, कोणी कोणाची ओळख वाढवायची प्रत्येकानं ठरवायची. हो. मला लक्षात. मी बघितलं तुम्ही इथे खिल्लार गावांकडे तो बाजा होता तेव्हा पण आला की तिने पण भेट घेतलेली बघा. हा. मग आता खिलार काव्वा आणि आमची ओळख किंवा आमचे संबंध हे तुम्हाला लक्षात आलं. हो. मग ते खिल्लार गाव ते आमच्या तिथले जायचे ना. हा, मग ह्या गोष्टीचा वापर कधी करून घ्यायचा आपण ठरवायचं. हो. ओके सर, येईन मग आल्यावर. हो हो, ठीक ठीक. धन्यवाद. मला तुम्हाला गुरु म्हणूनच हे करायचं. ते तुमच्यावर अवलंबून आहे. हो. हा, गुरु करून घेणं हे साधं सोपं नाही. गुरु बदलणे म्हणजे परत बाप बदलणं होते. हो बरोबर आहे. काय? नाही सर. कारण जगात असे अनेक गोष्टी आहेत, अनेक व्यक्ती आहेत, अनेक माणसं आहेत, अनेक फोटो आहेत, अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही आज मला गुरु म्हणला, उद्या समाजात कोणाला तर दुसऱ्याला गुरु म्हणला, म्हणजे गुरु म्हणजे बाप बदलल्यासारखं होतोय. मी का म्हणजे माहिती आहे का, मी तुमच्या आधीपासून व्हिडिओ बघितले. म्हणजे आजकाल तुम्हाला सांगतो आता म्हणजे युट्यूबवर मी पण असं म्हणजे असं खिल्लार सगळं चॅनल बघतो. म्हणजे सगळं कसं जे आता समजा कुणाच्या मुलाखत आहे जी भारी आहे एकदम, जे एक नंबर दिसते ते त्यांचीच मुलाखत घेते. तुम्ही कसं की बाबा शरीरानं कसं पण असो पण आखीव रेखीवपणा ते सगळं असलं तर त्यांची पण मुलाखत घेता असं. ते ज्याचे त्याचे विचार, ज्याची त्याची पद्धत, हो, ती ज्याला त्याला आवडते, जो तो करतोय, त्यांचा उद्देश वेगळा असतो. नाव ठेवायला नाही की पण असं बारकेला बारके शेतकऱ्याची पण तुम्ही अशी भेट घेऊन असं प्रत्येकाचं हे दाखवता. फरक जाणवणं गरजेचं आहे. फरक जाणवल्यावर आपल्याला कुठं थांबायचं कळतं.
आलं का लक्षात? फरक असावा पण नावं ठेवायला फरक नसावा. आपल्याला सुधारायसाठी फरक आपल्या डोक्यात असावा. हो हो चालतंय, ठीक आहे. ओके तुमचा सर, नाव मेसेज करून ठेवा. व्हॉट्सअप नंबर हाच आहे. होय होय. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद.